पदाधिकारी काही 1 मिनिटासाठी थांबवायचं आहे. 1 मिनिटासाठी थांबा प्लीज, जरा थांबा प्लीज प्लीज. दोन्ही सगळे क्रमांक क्रमांक 3 दोन्ही सगळे लाईनअप करा. एक महत्वपूर्ण अनाउन्समेंट करतोय आणि सन्माननीय राजेंद्र धमदारे सर यांनी या ठिकाणी एक महत्वपूर्ण सूचना केलेली आहे. मी सर्व क्रीडा रसिक आणि आदरणीय सर्व व्यासपीठाला मी विनंती करणार आहे आणि प्रेक्षक गॅलरीमध्ये उपस्थित सर्व प्रेक्षकांना मी विनंती करणार आहे, एक महत्वपूर्ण भावपूर्ण श्रद्धांजली आपल्याला या ठिकाणी व्यक्त करायची आहे. मी सर्वांना विनंती करतोय आपण 2 मिनिटासाठी उभं राहू. काल महाराष्ट्राच्या सेवेत संपूर्ण देशाची अनाथांची माय पद्मश्री पुरस्काराच्या मानकरी आदरणीय सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली. अनाथांची माय हरपली गेली. काल रानावनात आणि कचरा पेटीमध्ये फेकून दिलेल्या अनाथ मुलांची आई बनून त्यांचा सांभाळ करणाऱ्या आणि त्यांचे आयुष्य उभे करणाऱ्या अख्ख्या देशामध्ये अनाथांची माय म्हणून ओळख निर्माण झालेल्या आणि पद्मश्री पुरस्काराच्या मानकरी आणि जवळजवळ 668 पुरस्कार ज्या अनाथांच्या माईने म्हणजे आमच्या सिंधुताई सपकाळ यांचं काल पुण्याच्या या ठिकाणी रुग्णालयामध्ये कॅलेसी रुग्णालयामध्ये काल निधन झालं आणि त्या 76 वर्षांच्या होत्या. आणि आज पाचगणी व्यायाम मंडळाला एक मोठं दुःख झालेलं आहे. या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने त्या माऊलींची त्या आमच्या या ठिकाणी सिंधुताईंची आठवण केल्याशिवाय सामने कसे काय पूर्ण होतील. आणि म्हणून महाराष्ट्रावर शोककळा पसरलेली आहे. पाचगणी व्यायाम मंडळाचे सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, राज्य कबड्डी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, तमाम क्रीडा रसिक, पाचगणीतील सर्व या ठिकाणी आमचे नटी बांधव या सर्वांच्या वतीने आज या ठिकाणी आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतोय. अनाथांची माय हरपली आहे. आपण सर्वांनी 2 मिनिटं उभं राहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करावी. शांती शांती शांती. धन्यवाद. सामाजिकारी क्रीडांगण क्रमांक 1 स्टार्ट द मॅच. सामाजिकारी क्रीडांगण क्रमांक 3 स्टार्ट द मॅच. इलेक्ट्रॉनिक्स ऑपरेटर टू बी अलर्ट. इलेक्ट्रॉनिक्स ऑपरेटर. सामाजिकारी क्रीडांगण क्रमांक 3. आज महिला गटाचे आपल्याला 8 सामने पूर्ण करायचे. दोन्ही संघ उपस्थित झालेले आहेत. शक्य तितक्या लवकर सामन्याला सुरुवात करा. राजमाता जिजाऊ संघ पुणे, स्वामी समर्थ मुंबई. खेळाडूंचा आणि त्यांचे संघ व्यवस्थापकांचे आम्ही आभार मानतोय. आम्ही दिलेली वेळ आपण या ठिकाणी कटाक्षाने पाळून आम्हाला मोठं सहयोग दिला त्याबद्दल पुन्हा एकदा राजमाता जिजाऊ संघ पुणे प्रशिक्षक व्यवस्थापक स्वामी पालू पालू पालू
कांबळे, आवाज येतोय का? क्रीडांगणापर्यंत तरी आवाज येतो? शिवाजी पाटील, रमेश जावळे, गुणलेखक अतुल जगताप, सहाय्यक गुणलेखक तानाजी देसाई, शिवाजी जाधव, तिसरी चढाई महेश निकम. स्कोरबोर्ड ऑपरेटर संदीप, आपण त्वरित मॅचशी संपर्क साधा. हॅलो. सेंट्रल रेल्वे हिंदुजा हॉस्पिटल, आपला तिसरा आणि अंतिम पुकार. सेंट्रल रेल्वे हिंदुजा हॉस्पिटल, सेंट्रल रेल्वे हिंदुजा हॉस्पिटल, आपला तिसरा पुकार देण्यात आलेला आहे. पाचगणीकर प्रेक्षक, या दोन्ही महिलांचं कौतुक करूया. आपल्या पाहुणे आहेत, पुण्याचा संघ आहे जरा, आणि स्वामी समर्थ हा मुंबईचा संघ आहे. या पाहुण्या संघाचं कौतुक करूया जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये. धन्यवाद. प्रेक्षकांच्या माहितीसाठी क्रीडांगण क्रमांक 3 वरती चालू असलेल्या सामन्यामध्ये स्वामी समर्थ मंडळामधील 3 नंबरच्या जर्सी घातलेली खेळाडू लेखा संतोष शिंदे ही वाई तालुक्यातील आसगावची खेळाडू असून ही इथं अजून हे दानवले आहे. आपल्या भागातील, आपल्या तालुक्यातील ही खेळाडू सर्व प्रेक्षकांना सूचना आहे, आपण कोणीही मास्क घातल्याशिवाय स्टेडियमवरती यायचं नाहीये. सर्वांनी या गोष्टीची नोंद घ्या. शासनाने घालून दिलेल्या कडक नियमानुसार सर्वांनी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक आहे. क्रीडांगण क्रमांक 1 वरील चालू असलेला सामना मार्क्स मच्छी पाचगणी आणि चंद्रबत विलाजी गोळे प्रतिष्ठान भोसे पाचगणी परिसर हा 65 किलो वजन गटातील उपांत्य फेरीचा सामना खेळवण्यात येत आहे. महिला विभागाचा पहिला सामना ठीक बरोबर 3:15 वाजता सुरू झालेला आहे.
राजमाता जिजाऊ संघ पुणे आणि स्वामी समर्थ. महिला विभागाचे आज या ठिकाणी एकूण 8 सामने खेळवले जातील. सेंट्रल रेल्वे, हिंदुजा हॉस्पिटल या दोन्ही संघांना तिसरा आणि अंतिम पुकार. आपला सामना क्रीडांगण क्रमांक 2 वर. महिला विभागासाठी पहिला पुकार दिला जातोय. टीम मॅनेजर कृपया ध्यान दे. शिरोडकर, डॉक्टर शिरोडकर हायस्कूल, जिजामाता. कॅमेरामॅन कृपया कॅमेरामॅन लक्ष द्या. या ठिकाणी पाचगणी व्यायाम मंडळाच्या वतीने एक ज्येष्ठ उद्योजक आणि कबड्डीवर नितांत प्रेम करणारे आदरणीय पाचगणी व्यायाम मंडळाच्या वतीने सर्व सामनाधिकारी आणि प्रेक्षकांना कॅमेरा ऑपरेटर जरा हे शूट करायचं. पाचगणी व्यायाम मंडळाच्या वतीने पंचांना आणि व्यासपीठावरील मान्यवरांना आणि प्रेक्षकांना या ठिकाणी मास्क वाटप केले जाते. लक्षात घ्या, सर्वांनी ते मास्क वापरूनच या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये प्रवेश करायचा आहे. ते मास्क लावायचं आणि आपलं स्वतःचं आरोग्य सांभाळायचंय. ज्यांच्याकडे कोणाकडे मास्क नसेल त्यांनी मैदानाच्या बाहेर जायला हरकत नाही. मास्क वाटप केले जाते पाचगणी व्यायाम मंडळाच्या वतीने. शिरोडकर, जिजामाता आपणास पहिला पुकार. शिरोडकर, जिजामाता आपणास पहिला पुकार. तिसरा आणि अंतिम पुकार दिलेला आहे. सेंट्रल रेल्वे, हिंदुजा हॉस्पिटल तिसरा आणि अंतिम पुकार दिलेला आहे. काही क्षणातच त्या ठिकाणी सामनाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. मी विनंती करतोय, सेंट्रल रेल्वे, हिंदुजा हॉस्पिटल क्रीडांगण क्रमांक 2 चा त्वरित ताबा घ्या. हॅलो, हो सर, हो सर. इकडं असला ना मग तुम्ही ह्याच्या बाजून थांबा. कसं होतं नाही, इथे सेंटरला नाही थांबलो. तुम्ही एक काम करा की इथे सेंटरला घ्या. म्हणजे तुम्हाला मी जरा ह्या साईडला आणि जरा ह्या साईडला जातो. सेंटरला घ्या म्हणजे तुमचं कसं होतं बरोबर घेते.
हे राहिलं चालेल वरती ते मास्क वाटते ना तिकडे कॅमेरा चालेल. इन्कम टॅक्स संघ व्यवस्थापक हॅलो टीम मॅनेजर महाराष्ट्र पोलीस क्रीडागड क्रमांक 2 साठी सामनाधिकारी उस्मान गणी शेख सरपंच पंच प्रशांत वारी धनश्री जोशी गुणलेखक रफिक गोड गारे सहाय्यक गुणलेखक झाकीर इनामदार आणि प्रकाश पाटील यांची नियुक्ती मैदान नंबर 2 वर करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी पहिला सामना व्यावसायिक गटाचा होतोय सेंट्रल रेल्वे विरुद्ध हिंदुजा हॉस्पिटल आणि या दोन्ही संघांना तिसरा आणि अंतिम पुकार दिलेला आहे. सरपंच उस्मान गणी शेख पंच प्रशांत वारी धनश्री जोशी गुणलेखक रफिक गारे सहाय्यक गुणलेखक झाकीर इनामदार प्रकाश पाटील संबंधित सामनाधिकारी विनंती शक्य तितक्या लवकर क्रीडागड क्रमांक 2 चा ताबा घ्या. संघ व्यवस्थापक रिझर्व्ह बँक माहिती संपर्क झाला. टीम मॅनेजर रिझर्व्ह बँक माहिती संपर्क साधा. संघ व्यवस्थापक रिझर्व्ह बँक माहिती संपर्क साधा. संघ व्यवस्थापक इन्कम टॅक्स पुणे माहिती संपर्क साधा. इन्कम टॅक्स पुणे संघ व्यवस्थापक. टीम मॅनेजर इन्कम टॅक्स पुणे kindly contact immediately announcing guys. संघ व्यवस्थापक आरबीआय संघ व्यवस्थापक इन्कम टॅक्स माहिती संपर्क साधा.
ठिकाणी प्रत्येकाने मास्क वापरणे हे बंधनकारक आहे. कोणीही मास्क शिवाय क्रीडांगणावरती थांबायचं नाही. शासनाने घालून दिलेल्या कडक नियमानुसार प्रत्येकाने मास्क वापरणं हे बंधनकारक आहे. पाचगणी व्यायाम मंडळाच्या वतीनं या ठिकाणी मास्क वितरण केलं जात आहे. कृपया दिलेले मास्क हे प्रत्येकाने वापरायचे आहेत. विना मास्क कोणीही क्रीडांगणावरती थांबायचं नाही. रिझर्व्ह बँक प्रतिनिधी इकडे. टीम मॅनेजर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. सेंट्रल बँक. हॅलो हॅलो. सेंट्रल बँक रिझर्व्ह बँक. पटकन घ्यायची. Last 10 seconds. पाचगणी व्यायाम मंडळाच्या वतीने सर्वच प्रेक्षकांना विनंती आहे की आपण सर्वांनी मास्क लावायचा आहे. मॅचेसला 5 गणिला साऊंड सिस्टीम जरा हे संघ वॉर्मअप करतायत ना त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचणं महत्वाचं. थोडासा आवाज वाढवा. आता ते सांगतायत आम्ही दुसरा पुकार दिलाय. वॉर्मअप करताना सांगतायत आम्ही ऐकलेलंच नाही. साऊंड सिस्टीम जरा माईकशी संपर्क साधा.
हिंदुजा हॉस्पिटल. तिसरा पुकार देऊन 10 मिनिटं झालेली आहेत. पंच त्या ठिकाणी प्रतीक्षेत आहेत. सरपंच उस्मान गणी शेख, पंच प्रशांत वाईक, धनश्री जोशी, गुणलेखक रफिक गारे, सहाय्यक गुणलेखक जाकीर इनामदार, प्रकाश पाटील, भास्कर साबळे. हो त्यांना अगोदर इकडे या म्हणून तर ही लाईन असते. हॅलो हॅलो ओके हॅलो थँक्यू. सामाजिकारी क्रीडांगण क्रमांक 2 उस्मान गणी शेख सरपंच, प्रशांत वारी देवगड, धनश्री जोशी, गुणलेखक रफिक गारे. हो हो सेंट्रल बँक रिझर्व्ह बँक हा सामना होणार आहे आणि तो सामना क्रीडांगण क्रमांक 1 वर होईल. संघ व्यवस्थापक सामन्यामध्ये थोडासा बदल केलेला आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. सेंट्रल बँक ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि या संघाला पहिला पुकार. त्या ठिकाणी तिकडचं क्रीडांगण क्रमांक 1 वर, तत्पूर्वी क्रीडांगण क्रमांक 2 वर जो सामना होता सेंट्रल रेल्वे आणि हिंदुजा हॉस्पिटल, तो सामना क्रीडांगण क्रमांक 2 वर होणार आहे आणि 2 वर तो सामना ठिकाणी जाहीर केलेले आहे. क्रीडांगण क्रमांक 1 वर सेंट्रल बँक ऑफ इंडिया विरुद्ध रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हा सामना होईल आणि या दोन्ही संघांना पहिला पुकार. महिला विभागासाठी सेकंड कॉल दिला जातो. महिला विभागासाठी सेकंड कॉल डॉक्टर शिरोडकर हायस्कूल विरुद्ध जिजामाता. सेकंड कॉल महिला विभागासाठी दुसरा पुकार जिजामाता विरुद्ध शिरोडकर. सेकंड कॉल. सेंट्रल रेल्वे हिंदुजा हॉस्पिटल तिसरा आणि अंतिम पुकार देऊन 10 मिनिटाचा कालावधी समाप्त झालेला आहे. सेंट्रल रेल्वे हिंदुजा हॉस्पिटल आपण आपला वॉर्मअप थांबवा. ताबडतोब क्रीडांगण क्रमांक 2 वर या. सामना ठिकाणी वेळेची नोंद घेतलेली आहे. सेंट्रल रेल्वे हिंदुजा हॉस्पिटल क्रीडांगण क्रमांक 1 वर केवळ प्रशिक्षक त्या ठिकाणी येतील. बाहेरची मंडळी कोणी मैदानामध्ये येणार नाही लक्षात घ्या. ही राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा आहे, त्या दृष्टीने सहकार्य करा. आणि पंचांनी दिलेला निर्णय हा अंतिम निर्णय राहील. कोणताही बदल केला जाणार नाही लक्षात घ्या.
वापर करायचा आहे. कोणीही क्रीडांगणावरती थांबायचं नाही. क्रीडांगणामध्ये कोणीही थांबायचं नाही. श्री संतोष गुरु सेंट्रल रेल्वे सेंट्रल रेल्वे मध्य रेल्वे स्टॉपेज अटाउट स्टेशन शक्य तितके लवकर या. क्रीडांगण क्रमांक 2 वर सामनाधिकारी यापूर्वी जाहीर केलेले आहेत. सामनाधिकारी दोन्ही संघ उपस्थित होत आहेत. शक्य तितक्या लवकर सामन्याला सुरुवात करा. चलो फार उशीर झालेला आहे. पुरुष विभागाचे आपल्याला 15 सामने पूर्ण करायचे आहेत. काय वन हिंदुजा हॉस्पिटलच्या तुमच्या संघ व्यवस्थापकांना मैदानाबाहेर जरा खुर्च्यांची व्यवस्था करून द्या. दोन्ही साईडला जर
सेंट्रल रेल्वे आणि हिंदुजा. सेंट्रल रेल्वेच्या संघाबरोबर तिथे खुर्च्यांची आवश्यकता आहे त्यांच्या मॅनेजर आणि कोच साठी. त्या ठिकाणी 2 खुर्च्यांची व्यवस्था करा. सेकंड कॉल सेंट्रल बँक ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. सेकंड कॉल आणि तो सामना क्रीडांगण क्रमांक 1 वर होणार आहे. संघ व्यवस्थापक सेंट्रल बँक ऑफ इंडिया, संघ व्यवस्थापक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, या दोन्ही संघांना सेकंड कॉल. हो सर. सर थोडे अपडाऊन राहा. हो सर, रेफरी थोडे अपडाऊन राहा. आता बोलायचं है ना. बक्षिसाची रक्कम अद्याप जमा करणे बाकी असेल त्यांनी कृपया श्री सुनील पार्टे यांच्याकडे सदर रक्कम ही जमा करावयाची आहे अशी आपल्याला विनंती करण्यात येत आहे. बक्षिसाची रक्कम अद्याप ज्यांच्याकडून जमा करणे बाकी असेल त्यांनी कृपया श्री सुनील पार्टे यांच्याकडे बक्षिसाची रक्कम ही जमा करण्याची आहे. प्रेक्षकांना विनंती आहे की सोशल डिस्टन्सचे नियम पाळायचे आहेत. कोरोना नियमाचे कडक पालन करावायचे आहे. मास्क लावले. मास्क लावल्याशिवाय क्रीडांगणावरती तथा स्टेडियमवरती कोणीही प्रवेश करायचा नाही. शासनाने घालून दिलेल्या कडक नियमांचे काटेकोरपणे पालन करावायचे आहे अशी आपल्याला मंडळाच्या वतीने विनंती करण्यात येत आहे. भास्कर सर.
माय का नाही तुझ्याकडेच आहे हा ते त्याच्यात मी सांगतो झालं? माझ्या पाहिजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आपण आपले खेळाडू तयारी ठेवायचे. काही क्षणातच आपणास तिसरा आणि अंतिम पुकार दिला जाईल. महिला विभाग डॉक्टर शिरोडकर स्पोर्ट्स क्लब जिजामाता, आपणही आपले खेळाडू तयारी ठेवायचे. काही वेळातच आपणास तिसरा आणि अंतिम पुकार दिला जाईल. कांची सर, मार्क्सवरची 5 गणी आणि चंद्रपत पिलाजी गोळे प्रतिष्ठान बहुसे या दोन्ही संघांना कात्रज दूध यांच्या मार्फत एनर्जी दूध या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे. बीपीडी मुंबई महानगरपालिका, आपणास पहिला पुकार. बीपीडी मुंबई महानगरपालिका, आपणास पहिला पुकार. सेंट्रल बँक ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आपणास देखील तिसरा पुकार. जरा तीन एक नंबरच्या जवळील जे मैदानामध्ये काही कार्यकर्ते उभे आहेत, जरा थोडस मागे सरका. आणि 5 गणी व्यायाम मंडळाच्या वतीने विनंती आहे की मैदान नंबर 1 जवळ ज्या खुर्च्या जादा प्रमाणात लागलेल्या आहेत, केवळ प्रत्येक संघाच्या मागे 2 खुर्च्या, बाकीच्या खुर्च्या एका बाजूला काढून घ्या. कारण त्या ठिकाणी सेंट्रल बँक आणि रिझर्व्ह बँकेचा एक महत्वपूर्ण सामना क्रीडांगण क्रमांक 1 वर खेळवला जाणार आहे. अनावश्यक खुर्च्या बाजूला काढा. केवळ प्रशिक्षक आणि व्यवस्थापकांना 2-2 खुर्च्या त्या ठिकाणी ठेवून घ्या. अपडाऊन राहा थांबलाय तुम्ही. महिला विभाग, तिसरा आणि अंतिम पुकार. डॉक्टर शिरोडकर स्पोर्ट्स क्लब विरुद्ध जिजामाता, या दोन्ही संघांना तिसरा आणि अंतिम पुकार. आपला सामना क्रीडांगण क्रमांक 3 वर. क्रीडांगण क्रमांक 3 साठी सामनाधिकारी. क्रीडांगण क्रमांक 3 वर होणारा सामना डॉक्टर शिरोडकर स्पोर्ट्स क्लब विरुद्ध जिजामाता. आणि क्रीडांगण क्रमांक 3 साठी सामनाधिकारी सरपंच सरिता कदम, पंच सपना केळकर,
पंच अतुल जगताप, गुणलेखक तानाजी देसाई, सहाय्यक गुणलेखक राहुल अडसूळ, जितेंद्र थोरात, तिसरी चढाई शिवाजी जाधव. शिरोडकर मुंबई आणि जिजामाता मुंबई या सामना क्रीडांगण क्रमांक 3 वर. आणि यासाठी सामनाधिकारी आहेत सरपंच सरिता कदम, सपना केळकर, अतुल जगताप, तानाजी देसाई, सहाय्यक गुणलेखक राहुल अडसूळ, जितेंद्र थोरात आणि थोररेड शिवाजी जाधव. क्रीडांगण क्रमांक 1 साठी सामनाधिकारी. त्या ठिकाणी सामना होतोय सेंट्रल बँक ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. क्रीडांगण क्रमांक 1 वर जो सामना होतोय तो अत्यंत महत्वपूर्ण सामना सेंट्रल बँक विरुद्ध रिझर्व्ह बँक. आणि यासाठी सामनाधिकारी राज्य कबड्डी असोसिएशनने नियुक्त केलेले पंचप्रमुख अजित पाटील यांनी नियुक्त केलेले सामनाधिकारी सरपंच पद्माकर पाटील, पंच संतोष भारती, काशीराम गोवरे, गुणलेखक मनोज जाधव, सहाय्यक गुणलेखक अक्षय देसाई, काका भिसे आणि तिसरी चढाई अविनाश धमाळ. सेंट्रल बँक आणि रिझर्व्ह बँक. पंच सरपंच पद्माकर पाटील, पंच संतोष भारती, पंच काशीराम गोवरे, गुणलेखक मनोज जाधव, सहाय्यक गुणलेखक अक्षय देसाई, काका भिसे आणि तिसरी चढाई अविनाश धमाळ. क्रीडांगण क्रमांक 3 आणि क्रीडांगण क्रमांक 1 साठी सामने पुकारलेले आहेत. क्रीडांगण क्रमांक 3 करिता आणि क्रीडांगण क्रमांक 1 करिता सामनाधिकारी पुकारलेले आहेत. दत्तात्रय महाराज कळंबे सावली सहकारी बँकेचे विद्यमान संचालक आणि महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे माजी अभियंता श्री नवसरे साहेब यांचं व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. त्यांचं व्यायाम मंडळाच्या वतीने श्री शशिकांत मुलारी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येत आहे. श्री तानाजी मुलारी आपण कृपया व्यासपीठावरती या. माईक जवळ या.